विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळाला। महायुतीमध्ये अनेक ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांकडूनच बंडखोरी झाली। आता ही बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे। या बंडखोरांची मंथणी करण्यासाठी आता त्यांना महामंडळावर नियुक्तीचं आश्वासन देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे। अशात महामंडळाच्या जागा वाटप फॉर्म्युलाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कुणाच्या वाट्याला किती महामंडळ येणार आणि मग बंडखोरी शमवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, आता ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना महामंडळाचं गाजर देण्यात येणार आहे का, काय अपडेट? अगदी खरं तर ज्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीमध्ये सर्वाधिक मतं असताना देखील उमेदवारीवरून जी खलबत आहे ती पाहिली गेली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज भरायला अगदी काही तास उरलेले असताना देखील नावं मात्र जाहीर होत नव्हती आणि त्यामुळे नाराजी नाट्य हे ठिकठिकाणी पाहायला मिळालं। मग ती यवतमाळ असेल, परभणी असेल, पुण्यात देखील राष्ट्रवादीच्या 2 लोकांनी अगदी पक्षांतर्गतच बंडाखोरीला पुण्यात सामोरं जावं लागलं आणि त्यामुळे अशा सगळ्या लोकांना आता विधान परिषदेवरून नाराजी दूर करण्यासाठी त्यांची महामंडळावर वर्णी लागणार का आणि याबद्दल या आश्वासनाबद्दल आता ही सगळी बंडखोर मंडळी आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार का हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न। एकंदरीत बघितलं तर आता 2029च्या आधीची महत्त्वपूर्ण निवडणूक म्हणून विधान परिषद निवडणुकीकडे पाहिलं जाते। ज्याला आत्ता संधी मिळणार नाही त्याचं राजकीय पुनर्वसन नेमकं कसं केलं जाईल हा देखील तितकाच मुद्दा आहे। 2.5-3 वर्ष निवडणुकीला असताना पूर्णपणे सत्तेच्या बाहेर राहण्याऐवजी सत्तेच्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये आपल्याला वाटा मिळावा यासाठी हे इच्छुक उमेदवार तयारी करतायत आणि त्यामुळं रायगड पासून ते अगदी नांदेड, यवतमाळ, परभणी, पुणे या ज्या ठिकाणी बंडखोरी झालेल्या आहेत त्या ठिकाणी जरी उमेदवारीवरून माघार घ्यायला लागली तरी हातात महामंडळाचं काहीतरी किंवा कुठलीही समिती पाडून घेण्यासाठी हे उमेदवार प्रयत्नशील आहेत। त्यामुळं हे आश्वासन ठरणार की तात्पुरतं गाजर हे मात्र येत्या काळात स्पष्ट होईल। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।